संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत क्षणोक्षणा हाचे करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। माऊली महावैष्णव ज्ञानवरायांच्या कृपेने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने तुकोबारायांचा हा अभंग 4 चरणाचा अभंग अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र खंडवी षष्टम तपस् उच्यते चतुर्थ तपस्तु मोक्षम षष्टमं पुनरित्यः भक्तिर उच्यते। शास्त्रात सांगितलेलं आहे 4 तप पूर्ण झाले म्हणजे मोक्षत्वाला प्राप्त होण्याची शक्यता आहे। इथं तर 5 तप होऊन गेले। 12 पंचे बोलत चला 12 पंचे 60 12 संग 72 वरे किती उरले 3 झाले किती 75। विठाला विठाला तो आजचा जो अभंग आहे उपदेशपर प्रकरणातील आहे। अभंग कोणत्या प्रकरणातला आहे उपदेशपर प्रकरणातील आहे। 4 चरणाचा आहे। मराठी भाषेतला अतिशय उत्तम साधारण असलेल्या साधारण माणसाला समजमध्ये असं तुकोबारायांची वाणी आहे। याच्यात शब्द फार कठीण संस्कृत सारखे असे फार गंभीर शब्द अजिबात नाहीत। तुकोबारायांची वाणी म्हणजे 5वा वेद आहे पण मराठीतला वेद आहे। विठाला उपदेश कशाला म्हणावं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। धातू सूत्र गणून आदी वाक्य लिंगानुशासनम उपदेशा प्रकीर्तितः विठाला सूत्र आहे गण आहे उनादी आहे सगळा प्रकार मिळून ज्या ठिकाणी होतो त्याचं नाव उपदेश। हे उपदेशाची व्याख्या लघु सिद्धांतामध्ये पहिल्याच पानावर आलेली आहे बरं काय। पण तुकोबारायांचा गाथा ज्यावेळेला आम्ही ते पाहत होतो शिकत होतो पण या गाथ्याचा त्याचा संबंधच लागला नाही कळतच नव्हतं। आता कळायला असा भाव नाही पण तुकोबारायांच्या गाथेमध्ये तुम्हाला सांगतो अथर्व 4 वेदापासून ते अगदी भगवत गीतेपर्यंत जेवढे ग्रंथ सगळ्या ग्रंथाचं सार आहे। विठाला कारण तुकोबारायांची जी वाणी आहे अतिशय प्रेमळ आहे सरळ आहे आणि साधारण भाषेत आहे आणि त्यातलं एक प्रकार म्हणजे एक 4 चरणाचा अभंग तुमच्या पुढे आज मी बोलत आहे। तुकोबाराय सांगतात पहिल्या चरणामध्ये बाबांनो क्षणोक्षणा हाची करावा विचार। मी तुम्हाला सांगतो विचार करा पण कधी कधी नाही क्षणाक्षणाला विचार करा। क्षणोक्षणा हाची करावा विचार। महाराजाला प्रश्न विचारले महाराज विचार का करायचा ते म्हणले बाबा तरावया पार भव सिंधू। पहा उपदेश कशाला म्हणतात ते मी सांगतो। ज्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो त्याच्याच बाजूला जिथं उत्तर राहते त्याचं नाव उपदेश आहे। विठाल का विचार करायचा महाराज म्हणले तरावया पार तरावया पार भवसिंधू। महाराज का विचार करायचा म्हणले अरे तरण्यासाठी या भवसागरातून ह्या संसारातून कसं आपल्याला तरुण जाता येईल याच्याविषयी आपण क्षणाक्षणाला विचार करावा।
कारण क्षण फार महत्वाचं आहे. पहिला चरण संपला. तरावया पार भवशंदू. महाराज म्हणले पुन्हा का असं का करावं, तुम्ही क्षण शब्द हा का वापरलात? तर महाराजांनी संगती लागले. या देहाचा क्षणाचा फार संबंध आहे. आताचा क्षण जे आहे ते देहाला कळतो तेवढा क्षण देहाचा, पुढचा क्षण देहाचा. विचार करा. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर शरीर असल्या कारणाने त्या क्षणाचा आणि तुझा संबंध आहे. म्हणून मी म्हणतो बाबा, क्षणा हाची किंवा क्षणोक्षणा हाची करावा विचार. असे प्रत्येक शब्दाला प्रमाण देणारे सगळे महाराज मंडळी आहेत. पण टाइम आपल्याकडे आहे तेवढे प्रमाण म्हणतील. टाइम संपल्यावर आपणच बंद आहे का नाही. असो म्हणून देहाचा कधी असा विचार नाही करायचा का पुढचा क्षण माझा आहे. महाराज सगळ्यात जर बेस्ट, सगळ्यात जर चांगला जर योग कोणता असेल आमच्या पाहण्यामध्ये, आमच्या 2020चा आहे. 500 एकरचा मालक, 5-5 गाड्या घरी, पण त्याची मुठभर राख सुद्धा त्या डॉक्टर लोकांनी घरी दिलेली नाही. किती? मुठभर. बाकीचं थोडं पाहायचं दूरच राहिलं. गरम पाणी, थंड पाणी, त्याला धूप धीप तर वेगळंच राहिलं. गुलाल हार बिरे तर ते दूरच राहिले. पण त्याची आस्ती सुद्धा आम्हाला भेटून दिली नाही. त्या माणसाला जाऊन विचारा तो काय म्हणत होता, हे सगळं माझं. तू काय बोलतो रे? एक फोन केलं तर 10 गाड्या येतील. कुठे गेले तुझे गाड्या? वाटीभर माती आणायला गाडी भेटली नाही रे. किती मोठा काळ आहे. उपदेशपर काळ म्हणतो मी. 2020ला त्यांनी आम्हाला उपदेश केलं. महाराजांनी 400 वर्षापूर्वी उपदेश आम्हाला केले, पण ह्या काळाने प्रत्यक्ष प्रॅक्टिकली म्हणजे ते काय प्रत्यक्षात आम्हाला उपदेश करून गेला. बाबांनो सावध व्हा. अशी जी परिस्थिती येऊ नये म्हणून क्षणाला विचार करायचा. का तर नाशिवंत देह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. देह नाशिवंत आहे, सकळ जाणार आहे. भाषा पाहतो गोबरायची. देह नाशिवंत आणि सकळ जाणार. सकळ म्हणजे सर्व जाणार आणि देह नाशिवंत. तू असं समजू नको की मी गेल्यानंतर माझे सगळे जे कोणी असतील ते सगळे, ते सुद्धा सकळ मध्ये ते आले. मित्र आले, गोत्र झाले, पत्नी दारा वगैरे वगैरे सगळेच्या सगळे जाणारे आहेत, नाशिवंत आहेत. म्हणून तू आताच विचार कर. क्षणोक्षणा हाची करावा विचार. नाशिवंत देह जाणार सकळ. मग काय आता आपण अभंगात बोलून गेलो क्षणभंगुर या पदामध्ये. पुढे हुशार थोर आहे वळसा गा. तो हुशार आहे. पुढचा कसा आहे? अनपढ नाही, मूर्ख नाही, बेकूफ नाही. तू एवढा हुशार आहे महाराज. आम्हाला काल सकाळी काय नाश्ता केलेला आम्हाला माहिती नाही. आहे का? वडापाव खाल्लं का, गुपचूप खाल्लं का, चॉकलेट खाल्लं का, आहे का? मला एक आनंद वाटला इथं आल्यावर. सगळे फुल तिकीटवाले मागे आहेत, सगळे हाफ तिकीटवाले पुढे. नाहीतर बऱ्याच ठिकाणी सगळे हाफ तिकीटवालेच कीर्तनाला. संसार दुःख मुळा चौकार येगा, आहे का नाही? पण ही आनंदाची गोष्ट आहे. मला सांगा काल सकाळी काय नाश्ता केलो होतो आपण? माहिती नाही. काल सकाळचा नाश्ता आम्हाला माहिती नाही. पण तुम्ही काल नाही, मागच्या 7 जन्मात काय केलेलं तो थोर हुशार चित्रगुप्त ते मांडणी केलं. तू हुशार आहे म्हणून हुशार आहे. हुशार म्हणजे PhD केला म्हणून हुशार नाही. काय फार मोठी थिसेस लिहिला त्याने, अमुक टमुक सगळं केला म्हणून तो हुशार नाही. तो इथला हुशार, त्या डिपार्टमेंटचा हुशार, जगताचा हुशार नाही. तो तज्ञ आहे.
तीन प्रकारचे लोक आहेत ना, आज्ञ, तज्ञ आणि सर्वज्ञ. आज्ञ म्हणजे अनपढ माणूस, काही शिकला नाही. तज्ञ म्हणजे एका विषयातला, डोळा असो, कान असो, घसा असो, किडनी असो, अमुक, ते तज्ञ. आणि सर्वज्ञ म्हणजे संत. विठ्ठल हुशार आहे महाराज. एक तर संतच हुशार आहे जगतामध्ये, दुसरा देव हुशार आहे, आणि तिसरा चित्रगुप्त, तो काळ हुशार आहे. कशामुळे मी सांगतो की नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. तो असा हुशार आहे की तो आपल्याला सावध करायला लागला. प्रत्येक माणसाला एक संधी असते. आम्हाला 2020 ची संधी पाहायला भेटली. आपण चांगले आहोत की आपण 2020 पाहिलं आणि आता आपण आहोत. ज्यांनी नाही पाहिलं त्यांच्यासाठी वाईट आहे, पण हुशार आहे. आणि आयुष्य खातो काळ, सावधान. आम्ही सावधान व्हायला पाहिजे. दुसऱ्याला पाहून स्वतः सावधान होतो तो शहाणा, आणि आपल्यावर बितल्यावर जो सावधान होतो तो मूर्ख आहे. महाराज म्हणतात बाबा, म्हणून तू काय कर, क्षणाक्षणाला तू काय कर, विचार कर. आयुष्य खातो काळ, सावधान. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की संत समागम धरावी आवडी. अरे तुला आवडत नसेल तर आवड निर्माण कर आणि संतांची संगती कर. या जगतामध्ये फक्त मनाचा एकच डॉक्टर आहे, त्याचं नाव आहे संत. सगळे शरीराचे डॉक्टर आहेत. सगळे कशाचे डॉक्टर आहेत? पण एक संत आणि दुसरा परमात्मा, हे दोनच असे आहेत महाराज, ते मनाचे डॉक्टर आहेत. म्हणून त्या डॉक्टराकडे, त्या संताकडे तू जा आणि त्यांची संगत कर. अशी संगत करू नको, आवडीने संगत कर, प्रेमाने संगत कर, श्रद्धेने संगत कर, विश्वासाने संगत कर. मग तुला तो विचार कळेल. संत समागम धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. महाराज म्हणतात काय 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 फार हुशार लोक आहेत घरातले. महाराज आमचं पोरग खूप हुशार आहे, पण मी म्हणतो आतापासूनच त्याला कशाला परमार्थात तिकडं अभ्यास खराब होतो म्हणून त्याला अजिबात मंदिरावर जात नाही, जाऊ देत. आणि बऱ्याच हुशार मुलांच्या घरातली ही कथा आहे. ज्या घरात हुशार मुलाला वाटतं हरिपाठ करावं, भजनाला जावं, त्याच्या घरात त्याला टोचणी देतात. अरे वेडा झाला काय, आता तू जीवन खराब करून घेतो का? अरे तुझं वय पडलेले, आतापासून त्या मंदिरात काय करायला चल. ते पोरग एक बार त्यांनी नाही म्हणलं की जीवनभर ते येतच नाही. महाराज संत सांगतात की बाबा करावी तातडी. अरे तातडीनं, ज्या वेळेला तुला कळालं त्या वेळेला तू काय कर, तातडीनं तो परमार्थाला लाग. मग काय होईल महाराज? तुम्ही म्हणतात अरे विचार तुला प्राप्त होईल. जो क्षणाक्षणाला जो विचार होतो तो विचार त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होईल. पुढे तुकोबाराय चांगला उपदेश करतात. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. इह हा शब्द देऊन तुकोबाराने केवळ आम्हालाच सांगितलं. काय इह लोकांमध्ये जनावराचा व्यापार गाढवानी केला का? बोलत चला. नाही ना. मांजराने केला का? उंदराने केला का? कोणत्या डुकराने केला का? कोणानेच नाही झालं. फक्त इह लोकात जो व्यापार करतो तो मनुष्य आहे. आणि तो कसा आहे मनुष्य देह? मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुषं साश्रयः. भागवतकार सांगतात, आचार्य सांगतात एतद त्रयमे एतद देहम. देह त्रिगुणाने युक्त असलेला हा जो देह आहे, हा देह कसा आहे? दुर्लभ आहे. याच्यापेक्षा दुर्लभ संत संगती आहे. संत संगती आहे, त्याच्यानंतर मुमुक्षत्व, हे सगळे दुर्लभ आहेत. पण तुकोबाराय म्हणतात बाबा तुम्हाला इह लोकामध्ये हा देह मिळाल्यामुळे, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, या लोकांमध्ये आल्यानंतर, व्यवहारात आल्यानंतर तुम्ही काय करा की अरे डोळ्यात माती गेल्यासारखं राहू नको. डोळ्यात माती गेलं म्हणणारे दोनच लोक आहेत जगात, एक माय आणि दुसरी संत. माय म्हणती डोळ्यात माती गेली का? 3 वेळा तुला मी तुझ्या समोर येऊन बोलायला लागलो, तू माझ्याकडे बोलत नाही, पाहत नाही, हे मायच म्हणावं, बापच म्हणावं.
म्हणून संतांना उपमा मायबापाची दे. तुम्ही संत माय बाप कृपावंत संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. कशामुळं तुका म्हणे इह लोकेच्या व्यवहार नका डोळे धुरे भरून राहो. बाबा हे संत महात्मेच आम्हाला हे सांगू शकतात, बोलू शकतात. दुसरा कोणी व्यक्ती असं मार्गदर्शन आम्हाला करत. तुम्हाला नाना प्रकारच्या डिग्रीचं, नाना प्रकारच्या व्यापाराचं, नाना प्रकारच्या उद्योगाचं तुम्हाला मार्गदर्शन करतील, पण या भवसागरातून दुःखातून तरुण जाण्यासाठी विचार देणारे फक्त मायबाप म्हणजे संत. आणि ते एखाद्या वेळेस जर बोलले तुझ्या डोळ्यात माती गेली तर काय फरक पडलं? नाही, आदराने त्यांचे शब्द स्वीकारले पाहिजे. तुका म्हणे ह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे. अरे डोळ्यात माती गेल्यासारखं वागू नको, जरा विचार करायला शिक. विठाला आता ही अभंगाचा सळसळ भावार्थ आता झाला बरं काय, ही पद्धत आहे. आता हे भावार्थ सळसळ, आता अभंगाला सुरुवात आहे. क्षणोक्षणा हाचे करावा विचार. काय विचार करायचा? तर विचार कशामुळे येतो? तर विचाराला सुरुवात होते. काय सुरुवात? कोहम कुतमिदम कुतः आयात कामे जननी कोमे तातः किंवा कोहम कथमिदम कथम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह इतदृश विचारः. विठाला गुरु शंकराचार्य सांगतात, बाबा विचार करा, मी कोण आहे, कुठून आलो, कसा आलो, या जगताचा करता कोण आहे मी कोण करावा विचार. करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. असा विचार करण्यासाठी पात्र बी तसं लागतो ना. काय? दूध आणायचं वाघिणीचं, लोखंडाचं पात्र जमल का? यजमान बरकुलेजी, काय आजच्या यजमानाचं नाव घेतलंच नाही. सुरदासराव शामराव बरकुले आजचे यजमान. आणि अन्नदाते विठ्ठल दगडोबा दगडोबा सोळंके. या दोघांनाही साधू धन्यवाद. विसरलो सगळ्यांसाठी. काय चालवतं आपला विचार? परतूरला चालवतो का? कुठं निघालतो मी? हा, पात्र. महाराज दूध जर घ्यायचं आम्हाला तर स्टीलचं, जर्मनचं, अंग्रेजांनी दिलेलं स्टीलचं जर्मनचं पात्र चालतं. दूध साधं गायचं, म्हशीचं. हे जे विचार आहे ना, हे वाघिणीच्या दुधापेक्षा श्रेष्ठ आहे. मग या विचाराचं पात्र कोणतं, हा विचार आम्हाला करायला पाहिजे अगोदर. आमच्याकडे पात्र आहे लोखंडाचं, वाघिणीचं दूध आणायला चाला पठ्या. आता हीच अवस्था आहे कलियुगामध्ये. शुद्ध आता हे जे चाले ना, आता काय बोलू नये, आमचा अधिकार कमी आणि वय बी कमी पडतं. मी ज्यावेळेला 80 वर्षाच्या होईल त्यावेळेला बोललं तर लोक म्हणतात खरं आहे म्हाताऱ्याचं. आता काय चालं? पात्र आहे नकली आणि विचार आहेत टिकल का? म्हणून दररोज टीव्हीवर कीर्तन ऐकणार आहेत. त्यांना विचारा काल कोणता अभंग होता ते लई सांगितलं हसायचं. रात्रचं येडं होतं ते परतूरचं. त्या दादाने कसं आणलं काय माहित.
शिवाजी दादांनी त्याला काय हसवायला जमलं नाही, काय की विचार सांगाल काय हसविलं त्या महाराजांनी झाला. यांचे पात्र आहेत नकली, बेगडाचे आहेत. हा, बेगडाची बाहुली, बेगडाच्या फुलाचा वास कधी येत नाही, पण आम्ही ते सजून ठेवायलो. त्याचा काय उपयोग, एक दिवशी उकंड्यातच टाकून द्यायचं, उकरड्यात. तर विचारायला पात्र पाहिजे. विचार काय, तर त्या पात्राचं नाव आहे अनुबंध चतुष्टय. काय नाव आहे त्याचं? अनुबंध चतुष्टय. कशाला म्हणतात? ब्रह्मादी स्थावरा शिव स्थावरेषु वैराग्यम विषयाशु अनु, म्हणजे ब्रह्मादी स्थावरापर्यंत जेवढे जेवढे काही पदार्थ आहेत त्याच्याविषयी वैराग्य झालं पाहिजे. मग कसं वैराग्य त्याच्या खालच्या चरणात देतात आचार्यजी. यथा काकविष्टायाम वैराग्यम तधी निर्मलम. ज्याप्रमाणे कावळा जेवत असताना ताटात कावळ्याने शी करावते, आनंदाने घास खातो का? घृणा येऊन जसं आपण टाकून देतो, तसं इह लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत जेवढे असलेले पदार्थाविषयी मनामध्ये तिरस्कार निर्माण होणं, त्याला काय म्हणतात? वैराग्य. विठाला याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक, वैराग्यवान प्राप्त नसताना त्याग करतो, त्याचं नाव वैराग्य. आता उदाहरणामध्ये इथं 5वी शिकलेला आहे, 8वी शिकलेला आहे आणि तो मोठा आहे, शाळा बंद आहे. तो म्हणला मला HM व्हायचं होतं, मला संचालक म्हणले HM हो, पण मी नाहीच म्हणलं. काय लक्षात येतं ना? 5वी शिक्षण झालं, ते म्हणलं माझे काका आहेत संचालक त्या शाळेवर, ते मला म्हणले तू HM हो, पण मी म्हणलं हट, HM होणार. याला काय म्हणायचं? वैराग्य. याला म्हणायचं प्राप्त नसलेल्या गोष्टीची इच्छा करणं, हे त्यातलं सगळ्यातला महामूर्ख. याला शास्त्रात म्हणतात प्राप्ते सत्याम निषेधः. प्राप्त असलेल्या म्हणून नाही, तुम्ही सोन्याची माळ जरी घातली तुम्ही अजिबात घेणार नाही. घालणार कोण आहे? कोण आहे? देणार आहे कोण आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. मग याला वैराग्य म्हणत नाही. प्राप्त आहे वस्तू आणि त्यावेळेला त्याच्या मनामध्ये वैराग्य झालं. जसं तुकोबरायाकडे सोने चांदी सगळे नाना प्रकारचे प्रकार घेऊन आले आणि तुकोबरायाने सांगितलं, काय सांगितलं? मृत्यू के समान म्हणून वैराग्याची पुतळ तुकोबराला असंच म्हणत नाहीत, महावैराग्याचा मेरू असंच म्हणत नाही. महाराज शिवाजी महाराजांनी पाठवावं आणि तुकोबराने म्हणावं नाही, अरे हे सगळे खडे माणिक मोती, तुला माणिक मोती सोनं असेल, माझ्या दृष्टीने ते माती मोलच आहे आणि ते मी घेऊन तरी काय करतो? तुझ्या ज्या राजाला जे पाठवलं त्याला जे वाटलं त्यालाच नेऊन तो अर्पण कर. सांग माझा रामकृष्ण हरी. याचं नाव काय? वैराग्य. हे पात्राचा विषय चाला आपला. पात्र. दुसरं आहे नित्य अनात्म वस्तू तद विपरीत गम. आत्मवस्तू त्याच्यापेक्षा अनात्म सगळे जेवढे वस्तू ती विपरीत आहे. एक आत्म पदार्थाला ब्रह्म आत्म्याला जर सोडलं तर बाकीचं सगळं हे नासणारं कुजणारं विपरीत आहे. असं जिथं ज्ञान आहे त्याला आत्मविवेक ज्याला म्हणतो, आत्म अनात्म विवेक ज्याला आपण म्हणतो त्याला म्हणतात विवेक. विठाल दोन झाले महाराज, वैराग्य विवेक. पुढे चलूया. सदैव वासना त्याग शम अयम शब्द येते. सदैव वासनाचा त्याग याला शम म्हणायचं. बाह्य वृत्ती नाम त्याग निग्रह त्याला दम म्हणायचं. आता किती झाले? वैराग्य, विवेक, शम आणि दम. उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान हे जे सगळं आहे, असं ज्याचं पात्र आहे, असं ज्याचं पात्र आहे. आणि हे जे आता सांगायला वेळ कमी म्हणून डायरेक्ट पुढे गेलो आपण. हो दादा, याच्यातच वेळ जाईल ना.
महाराज उपरती झाली पाहिजे गिरणा त्याच्याविषयी सगळं प्राप्त असून सर्व दुःखानां सहनम सहज सर्व दुःख आलेले तितिक्षा ज्याला म्हणतात सहजपणे दुःख सहन करण्याची ताकद पाहिजे रडत गडत नाही गंभीर होऊन त्याला विचाराने सहन करण्याची भगवंताचीच काहीतरी देण आहे आमचे कर्म असं म्हणून त्याला असं बोलत बोलत समाधानपर्यंत यावं लागते समाधान म्हणजे काय महाराज चंचल चित्ताला शांत करून ठेविले अनंत पैसेची समाधान पर्यंत आपण आल्यानंतर समाधान तुकोबारांनी सांगितलं ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे आपल्या चित्ताला भंगू नये आणि भंगलेल्या चित्ताला साधिता शिवता येत भंगलिया चित्ता आणि कासयाने साधिता महाराज भंग झालेलं चित्त ते कोणाच कामाचं नाही करोडपती माणूस पहिला होता नाव सांगत नाही एक माणूस आहे परतूरला सकाळी येऊन बसतो त्या कटऱ्यावर संध्याकाळ झाली घरला जातो त्याला विचारलं बाबा तुम्ही इथं का बसता ते म्हणला 100 एकर जमीन आहे पोरं शाळा पिळा सगळे जातील काय करू म्हण करमतच नाही रेल्वे स्टेशनला नुसत्या गाड्या बघत बसतो भंग झाला तो काय झाला काय करायचं 100 एकरला तुझ्या जर तुझ्या उपयोगाला जर 1 गुंठा नसेल तर तुझं चित्ताला भंगून गेलेलं आहे तू वाया गेलेला आहे तुकोबाराय म्हणतात अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याचं चित्त कधीच भंगत नाही त्याला समाधान प्राप्त होतं महाराज हे लक्षात घ्या आणि तुकोबारायांनी असे विटाळाचे प्रकार बरेच सांगितले परदारी परद्रव्य याचा धरावा एक विटाळ आहे दुसरा विटाळ आहे आपली माता भगिनीचा जे नियम आहे आणि तिसरा विटाळ चित्ताची हालहाल जो देखे सो विटाळ महाराज ज्या माणसाचं उद्विग्न मन झालेलं आहे त्याच्या संगती जर बसला तर तुम्ही वाया झाले हे लक्षात घ्या त्याच्यामुळे भंग झालेल्या माणसाजवळ बसायचं नाही काही उपयोगाची नाही तुकोबारायचं एवढं विज्ञान मोठं आहे महाराज काय विज्ञान आहे तुकोबारायचं वेळ कमी पडतो संसर्गजन्य रोग जे आपल्याला विज्ञानाने सिद्ध करून दिलं नाही तुकोबारायने कसं करून दिलं तुम्हाला सांगतो विषांतर होऊ देणार नाही तुकोबाराय म्हणले अरे हे सगळं हे संसर्गजन्य रोग आहे भंग झालेल्या चित्ताजवळ असमाधानी माणसाजवळ तू बसलास तर परमार्थही होणार नाही संसारही होणार नाही मरशील ज्याप्रमाणे बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी आणि उद्धार संघाचा महिमा उद्धार संघाचा महिमा संघाचा महिमा त्याच्यावर आत्मा संतशील महाराज उद्धार व्हायचंय आणि पतन व्हायचं हे आपल्या संगतीनेमुळे बरं काय समर्पक प्रमाण दिले मी प्रमाण सांगत होतो बैसता चोरा पाशी तैशी होय बुद्धी लोक म्हणतात आमचं पोरग फार चांगलं आहे ते पोरग पेत त्याच्यासोबत निस्तार राहतो पण ती अजिबात घेत पण महिनाभर जाऊ दे त्याच्यापेक्षा दुप्पट हाच घेईल काय कमाल आहे महाराज असं एक बार कीर्तनच चालू होतं ते जरा जास्तच बोललो असेल मी सांगत होतो अरे पेनाराची संगती केली तर पेनारा होसाल टाळ वाजवणाऱ्याची संगती केली तर टाळ वाजवणारा होसाल आहे की नाही एका चांगल्या शिकलेल्या माणसाची संगती केली तर त्याचे तुम्हाला शिकलेले विचार भेटतील मूर्खाची संगती तर एक जण म्हणलं मी कधीच पित नव्हतो माझी संगीत कोणाची नाही मी का झालो असा जे म्हणला महाराज सगळं बोलायचं पिल्या माणसं बोलायचं सांगतो मी माणूस तुम्हाला महाराज माणूस सांग पण बोल ना तुम्ही बोलायचं नाही अजिबात बोलायचं पहिल्याला माणूस किती
काय काय खरेदी करतो महाराज, काय सांगायचं तुम्हाला. अरे राम 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 राम. एक राजाची सवारी निघाली होती. ऐसे राजा को तो मैं सुबह शाम खरीद लूंगा. अरे बापरे. तर राजाने पाहिलं, ते प्रधानाने पकडायला लागलं राजा. म्हणला अरे दे सोडून त्याला, चाल. जाता जाता राजाला म्हणला, हा डर गए तू, क्योंकि मैं समुद्र पी जाता हूं, तू जानता है. राजाने म्हणलं याला दुसऱ्या दिवशी उचलून दरबारात हजर करा. दरबारात हजर केले त्याला. राजाने म्हणले का रे बाबा, मला तो काल खरेदी करत होता. तो म्हणला महाराज संगती ती होती म्हणून ती गेली निघून. काय त्याचे शब्द पहा. संगती त्याची झाली आणि त्याचे गुण माझ्यात आले म्हणून तो होता, आता तू गेला निघून. तू कालचा मी नाही, आता माझी काय ताकद आहे तुम्हाला खरेदी करायची. म्हणून मग तू म्हणला ना आता समुद्र पी जाऊंगा, तू जानता है. मी तर तुला माहिती नाही पण तू पितोस समुद्र. ते म्हणलं कल पीता था, आप कल क्यों नहीं बोले. समुद्र पीने की कल शक्ती आहे थी, आज कहाँ से आएगी, आज तो कुछ नहीं महाराज. महाराजांनी विचारलं फिर कब आएगी. अरे जिस दिन उसकी संगति हो जाएगी उस दिन मैं पी जाऊंगा. लक्षात घ्या, संगती झालेला माणूस, मी बोलू नये अपशब्द, घाण पाणी पितो. कोणतं पितो. घाण. हे पाहिलेलं आहे मी. काय पाहिलेलं आहे. ते तिथं जरी पडले, काय त्यांचं दैव महाराज. कुत्रे आलेले कळत नाही, माणसं आलेले कळत नाही, बायको आलेलं कळत नाही, कोणी आलेलं. काय विदेही अवस्था म्हणावं त्याला. कशामुळे सांगतो. चित्ताचं भंग झालं, नाना प्रकारचे व्यसनं लागले आणि तो वाया गेला. तो मुमुक्षु तर झालाच नाही. हे सगळे विचार, वैराग्य, आत्मविवेक, शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान आणि मुमुक्षत्व कायमी उद्धार पावा. पावेन. मला अशी तळमळ निर्माण झाली पाहिजे, माझा उद्धार कधी होईल, माझे कर्म कधी खंडन होतील, मला हे जग कधी मिथ्यात्व भासू लागेल आणि त्या परमतत्वाची मला प्राप्ती कधी होईल. मी विचार सांगून गेलो. मी महाराज हे जर विचार प्राप्त झाला तर आमच्या जीवनामध्ये एक प्रलय असतो, त्याचं नाव आहे आत्यंतिक प्रलय. प्रलय 4 प्रकारचे. अज्ञानम प्रभवम पुंसा, आहे का नाही. त्याच्यामध्ये अज्ञान हे पहिलं प्रलय. तसे इकडले प्रलय भागवतामध्ये जर आपण सांगितलं तर नित्य, नैमित्तिक, प्राकृत आणि आत्यंतिक. नित्य, नैमित्तिक, प्राकृत प्रलय हे भागवतात कधी सांगण्यात आल्यावर जर योग आला. आत्यंतिक प्रलयाचा अर्थ आहे की प्रलय ही हो अथवा ना हो. एक बार त्या ब्रह्मतत्वाची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा त्याला काहीच नाही. अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता. याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. जगातले 2 आंधळे आहेत. चांगदेव महाराज 3 सांगतात, आहे का नाही. पण स्पष्ट साध्या भाषेत 2 धरा. एक बद्ध आंधळा आणि दुसरा मुक्त आंधळा. मुक्त आंधळ्याला जगच दिसत नाही.
फक्त त्याला ब्रह्म परमात्मा दिसतो आणि बद्ध आंधळ्याला परमात्मा दिसत नाही, फक्त जगत दिसतो. विठाला महाराज हे ज्ञान झालं पाहिजे. कसं ज्ञान? उपादानम किमास्ती, या जगताचं उपादान काय हा विचार पाहिजे. अनुबंध चतुष्टय युक्त जे पात्र आहे त्याच्यामध्ये हा विचार असतो. ईदृशम विचार, कोणतं? या जगताचं उपादान कारण काय आणि उपादान कारण म्हणजे काय, निमित्त कारण म्हणजे काय. घटाचं उपादान कारण कोण आहे? कुलाल. घटाचं उपादान कारण कोण आहे? कुलाल. कुलाल म्हणजे कुंभार. इथं आहेत का? नाहीत का? घट कोणी निर्माण केलं? कुंभाराने केला. काय काही माणसं देवच नाही म्हणतात, तर त्याला सांगायचं अरे ज्या अर्थी हे घट आहे, तुझ्या घरात गाडी असतील ना उतरंड, आता ते उतरंड जातं हे सगळं कागदावर राहिले, पहिल्याच्या काळात होती, आमच्याकडे आणि आहे, चालू आहे. बाप दाद्याचं ते गाडगं आहे, त्या गाडग्याचं करता कोणीतरी असेल ना. ते म्हणलं मग तरच त्या, मग तसं या जगताचं करता कोणीतरी असणार ना. जसं गाडगं आपल्या परदादाने ठेवलेलं उतरणला त्याचं करता आपल्याला भेटू शकत नाही. कोण्या गावचा, कुठला होता, कधी मटका आणलं त्याने, कशावर आणलं, गाढवावर आणलं का कशावर आणलं माहिती नाही, पण त्याचा करता कोणीतरी आहे हे जसं सिद्ध आहे, तसं या जगताचा करता कोणीतरी आहे ती सिद्ध आहे. पण त्या कर्त्याचा शोध हाच विचार आहे. आणि असा जर विचार असेल तर मग तरावया पार सिंधू नाशिवंत देह जाणार. मग हा भव संसार जो तरुण जाऊ शकतो आपण जर तसा विचार नाही. ज्ञानेन सदृशम ज्ञानदेव तू कैवल्यम. कैवल्यम म्हणजे मुक्ती, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. आणि हा जर विचार असेल आणि हा विचार आम्ही सतत क्षणाक्षणाला करायला पाहिजे. हा क्षणाक्षणाला का करायला पाहिजे? ज्ञानोबरायांनी सांगितलं पाहिजे. या अभंगाचा ज्ञानोबरायांचा अभंगाचा संबंध पहा. काय ज्ञानोबरायांची महती आहे, काय आमच्यावर उपकार आहेत. ज्ञानोबरायांनी सांगितले देवाची द्वारी उभा, एक क्षणात तुला मुक्ती प्राप्त होऊ शकते जर असा विचार जर तुला असेल. म्हणले महाराज हे कसं शक्य आहे? आमच्याकडे 12 वर्ष झाले कुलूप लावून आहे असं गुफेत घर, बरोबर आहे, 12 वर्ष. आणि एक माणूस ते म्हणला ते कुलूप काढून, अंधार आहे आणि त्याने बॅटरी लावली. 12 वर्षाचा अंधार, टॉर्च लावल्यावर किती वेळ लागेल जायला? 12 वर्षच नाही हे म्हणाले. हा किती वर्ष तू सांग? अरे 12 वर्षाचा अंधार आहे. किती वर्षाचा? 12 वर्षाचा अंधार जायला काय लगेच जाईल का? 12 वर्षात मग काहीतरी वेळ लागेल ना त्याला, नाही? किती वेळात जाईल? ज्ञानोबरायांचं हे म्हणणं आहे. अनंत जन्म तुमचे मागे गेलेले आहेत, तुम्ही बद्ध आहात, पण तुमच्या जीवनात जर प्रकाश जर पडला तर जसं अंधकार जायला तुम्हाला क्षण लागणार नाही तसं तुम्हाला मुक्ती मिळायला क्षण सुद्धा लागणार नाही. आमचा विचार हा नाहीच महाराज. संत महात्म्याने सांगितले, उदाहरण दिलेलं आहे, यथा रज्जू सर्प. महाराज दोरीचं अज्ञान तेच काय आहे? सर्प आहे. दोरी पडलेली आहे संध्याकाळच्या वेळेला, धुंदुला अंधकार होता, चाला माणूस एकदम दचकला, अरे बापरे म्हणला खूप मोठा साप पडलेला आहे, खूप मोठा साप पडलेला आहे. ते म्हणला जाऊ नका पुढं, लय मोठा साप आहे पण हालतच नाही, उंदीर गिळलं का बेडूक गिळलं का काय गिळलं माहिती नाही, तसंच थांबले महाराज. आता त्या सापाच्या निवृत्तीसाठी एक शाना होता गावात, त्याने म्हणला अरे यज्ञ आरंभ करा, जाईल साप. विवेक चुडामणीमध्ये शंकराचार्याने सांगितलं, शतकल्पैर अपि, 100 कल्प तुम्ही जर यज्ञ करत बसाल तर तो साप जायचा. यज्ञानं जाईल का ती साप, का ज्ञानानं जाईल? आमचे लोक हे ज्ञान सोडले तिसरीकडेच पळाले. अमुक बाबा निघाला आणि अमुक गुरु निघाला, त्यांना ज्ञानोबर आहे तुकोबर सोडून दिलं, माझीच आरती करा इथली सोडून. अरे तुम्ही 100 कल्प जरी तसं करत बसले तर तुम्हाला ज्ञान व्हायचं नाही, तुमची मुक्ती नाही. माझ्या ज्ञानोबा तुकोबाराकडे या तुम्ही.
ते लगेच तुम्हाला प्रकाश टाकतील, क्षणार्धात मुक्ती करून देण्याचं सामर्थ्य आहे. तसं आमचा रस्ता चुकला, विचार चुकला, आणि हे कळायला जसं रज्जू कळालं, दोरी कळाली, सर्पाचा नाश. नाश म्हणजे तिथं सर्प असायला पाहिजे, नाश सुद्धा नाही, बाध. काय शब्द? बाध. भासलेल्या गोष्टीचा बाध होतो, नाश होत नाही. कारण नाश होत असताना वस्तू पाहिजे. तिथं साप होता का? साप नव्हता. पण अज्ञान रज्जूचं, म्हणून काय झालं, आम्हाला भास झाला सापाचा आणि त्याला प्रकाश पडला. अरे म्हणले दोरी तू भेद बसला, त्याचं भान आलं जाग्यावर आणि त्याचा तो भास संपला आणि तो मिथ्यात्व प्रतीत व्हायला. महात्म्याला हे जगत दोरी, हे अज्ञानाला हे जगत दोरीवर भासल्या सापाप्रमाणे आहे. संसार अजगर झोंबला विकार. महाराज साप तो कधीतरी स्पर्श करतो, विष चढतो, पण हे संसार रूपी साप दररोज डंक मारला. असं आम्हाला विष चढलं की काय विष चढलं, बहीण माझी, भाऊ माझं, बाप माझा, लेकरू माझं, घर माझं, दार माझं, शेत माझं, सगळं माझं, मी माझा.